युवराज डोंगरे न्यूज, सत्य स्पष्ट निर्भीड। नाशिकचा आशिक अशोक खरात उर्फ भोंदूबाबा याच्या जाळ्यात फसल्या डीसीपी एसीपी। विचार करा तुम्ही, वरिष्ठ पोलीस अधिकारी नाशिकच्या दोन्ही महिला का फसल्या असत? काय वाटतं तुम्हाला? जसं महिला आयोगाची अध्यक्षा रुपाली चाकणकर तशी शिष्या होती, हे पण शिष्या होते काय? हा व्हिडिओ पूर्ण बघा। ह्या महिला ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी होत्या, एसीपी डीसीपी, ह्या अशोक खराच्या शिष्या होत्या काय? जशी रुपाली चाकणकर होती। काय वाटतं तुम्हाला? पुरा व्हिडिओ बघा। ह्या व्हिडिओ मध्ये खुलासा होणार की ज्या दोन महिला पोलीस अधिकारी ह्या त्याच्या ऑफिस मध्ये कशाला जात होत्या, कशासाठी जात होत्या, का त्यांनी पण टेबल विधी केली का गेल्या, काय नाही, सूत्राच्या द्वारे सगळा माहिती झालेला आहे आणि एसआयटी पथक द्वारे हे कळलेलं आहे की ह्या दोन महिला पोलीस अधिकारी ह्या अशोक खरातच्या शिष्या होत्या। कोण होत्या काय नाही, ह्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला माहित पडणार। व्हिडिओ लंबा होणार, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा। नाशिकचा आशिक भोंदूबाबा अशोक खरात, तुम्हाला माहित आहे हा व्यक्तीने कितीक महिलेवर अत्याचार केला। ह्या हरामखोराने कितीक बिझनेसमॅन म्हणा, मोठ्या मोठ्या घरातल्या महिलेवर त्याने स्वतःच मूत्रप्राशन किंवा कोल्ड्रिंक पाजून त्या महिलेवर जे केलेलं आहे हे कृत्य तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात नाही, पुरा भारतात आणि पुरा जगात बघितलेला आहे हे व्हिडिओ। पण गोष्ट हे काय आहे की या व्हिडिओच्या मार्फत आपण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठरवायचा। कारण ज्या महिलेचं एसआयटीच्या द्वारे सूत्राच्या द्वारे नाव आलेलं आहे, दोन महिला नाशिकच्या आहे आणि पोलीस ऑफिसर आहे त्या, आणि त्याचं नाव याच्याशी कसं जुळलेलं असत? काय वाटतं तुम्हाला? मग विचार करा तुम्ही, एसीपी आणि डीसीपी हे अशोक खरात पाशी कशाला गेले होते? विचार करा, ती गोष्ट आहे ना। एसीपी डीसीपी हे याच्यासाठी गेले की आम्हाला आमच्या इच्छित, आमच्या आवडत्या ठिकाणी आम्हाला तुम्ही पोस्टिंग करून द्या। त्या कारणामुळं अशोक खरात पाशी टेबलावर बसल्या होत्या। त्यांनी पण टेबल विधी केली असं वाटते का तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? त्यांनी पण टेबल विधी केली असेल का? त्यांनी पण टेबलावर बसले असेल का? काय वाटतं? तर ते नाशिकच्या पोलीस लोकांना जे पेनड्राईव्ह सापडली त्यांची पण व्हिडिओ असेल का त्याच्यामध्ये? जशी रुपाली चाकणकरची व्हिडिओ असेल का तसे यांचे पण असेल का? काय वाटतं तुम्हाला? एसीपी डीसीपी जे महिलेचं संरक्षण करणाऱ्या महिला पोलीस ऑफिसर म्हणत नाही काय, रक्षक आहे पोलीस ऑफिसर, आपल्या जनतेचे रक्षक आहे। काही झालं ते रक्षक धावून येतात, पण तेच भक्षक बनून राहिले। तो विचार करा तुम्ही गोष्टी, ह्या गोष्टीचा विचार करा। जो ती गोष्ट आहे की अशोक खरात सारखा हरामखोर निर्लज्ज व्यक्ती हा स्वतःच कोल्ड्रिंक दुसऱ्याला पाजतो आणि त्यांच्याजवळून पैसे हेटतो आणि अत्याचारी निर्दयी हा व्यक्ती शोषण करणारा आहे। आणि त्याच्या संग एसीपी आणि डीसीपी हे महिला जुळलेले असेल तर विचार करा, या हरामखोराला सजा होणार का? हो, नाही होऊ शकणार। आणि एसीपी डीसीपी स्वतःच्या मनमानीसाठी, स्वतःच्या पोस्टिंगसाठी अशोक खराचा हा सहारा घेतो। एसआयटीच्या सूत्राच्या द्वारे हे सगळ्या गोष्टी कळल्या, त्यांच्यामुळे मी तुमच्या समोर त्याचा पर्दाफाश करत आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लंबा होणार। एसीपी डीसीपी स्वतःच्या नोकरीचा जवळ लागली पाहिजे, नोकरी आवडत्या ठिकाणी नोकरी लागली पाहिजे, त्या कारणामुळं अशोक खराची सहायता घेतली असे सूत्राच्या द्वारे कळलं। पण वेगळ्या पद्धतीचं काही असू शकते का? एसीपी डीसीपी ला अशोक खरात आवडला होता का? त्यांचे पण संबंध झाले का बाकीच्या महिलेसारखे तसे टेबल विधीचे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत हे गूढ रहस्य सोपवण्याचं काम माझं आहे। हे जनतेपर्यंत दाखवण्याचं रहस्य आपल्या न्यूज वरती राहते। नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान। आणि नक्की कमेंट करून सांगा, एसीपी डीसीपी ह्या महिला अशोक खरात पाशी का गेल्या होत्या? खरंच त्यांनी सूत्राच्या द्वारे जे माहित झालं की आवडत्या ठिकाणी आम्हाला पोस्टिंग करून द्या,
तर त्या महिला टेबलावर बसल्या असेल का? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.